10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। आजही बंजारा तांडा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बहुतांश तांडे गेल्या 100 वर्षापासून राहतात, परंतु त्यांच्या नावे आजही जागा नाही। ही जागेचा प्रश्न शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, नावावर जागा होत नाही। तर आपण आपल्या स्तरावरून काय कारवाई करणार? हे बघा, सर्वप्रथम तर आज मी आलेलो आहे इथे लोकसभेच्या प्रचारार्थ। माझे नेते सन्माननीय अजितदादांच्या आदेशानुसार आम्ही जागोजागी फिरतोय, पण त्या प्रचाराच्या अनुषंगाने काही आमच्या समाजाच्या, बंजारा समाजाचे जे प्रश्न आहेत ते समोर येत आहेत आणि पहिल्यांदाच माझ्यासमोर हा प्रश्न आलेला आहे। या असल्यामुळे मी सन्माननीय जे काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलेक्टर साहेब असतील, या आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि या संबंधात एक बैठक लावून मी समोरचं कसं काय करता येईल हे त्यांच्याकडून माहिती घेतो। माझा जिल्हा नसल्यामुळे आणि फार लांबचा असल्यामुळे आम्हाला सन्माननीय आमचे नेतेगण आणि प्रशासन याच्यात समन्वय घडून आणायची गरज आहे, ते आम्ही 100% इथे करू। बंजारा समाजानं काय आवाहन करणार आहेत आपण? आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारात मी आणि पुसदचे लोकप्रिय आमदार आदरणीय इंद्रजी नाईक साहेब, मी दोघंही मिळून या सगळ्या तांड्यामध्ये फिरतोय। मी काही धाराशिवमध्ये नवीन नाही आहे, यापूर्वी अनेकदा विद्यानंद राठोड आणि विद्यानंदच्या वडिलांच्या माध्यमातून मी फिरलेलो आहे। यांच्या समस्या मला माहीत आहेत, मी अनेकदा या ठिकाणी आलो आहे आणि निवडणूक झाल्यानंतर यांच्या काही समस्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक लावून या ठिकाणचे तुळजापूरचे आमदार राणाजी पाटील यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।